बेनू सतसंगन हरी कथा म्हणून प्रयागासारखं तीर्थक्षेत्र निवडलं जिथे माघ मेळा आता नाही का कुंभमेळा आता तो 12 वर्षांनी आणि माघ महिन्यात दरवर्षी संत एकत्रित येतात प्रयाग क्षेत्रामध्ये 1 महिना ज्ञानाचा आदान प्रदान शास्त्रचर्चा करतात त्याचं नाव आहे माघ मेळा. पूर्णाहुतीच्या दिवशी सगळे संत भारद्वाजजीला भेटून जातात. याही वर्षीचा माघ मेळा सगळे संत भारद्वाजजीला भेटू निघाले. शेवटी एक संत आले तेव्हा भारद्वाजजी आसनावरून उतरले आणि त्या संताला आपल्या आसनावर बसवलं. ज्यांना आसनावर बसवलं ते याज्ञवल्क्य आहे आणि खाली बसतात ते भारद्वाजजी आहे. ही संताची नम्रता आहे. आता याच्यात बरीचशी जुनी मंडळी सांगतो. साधारण 78 साल होतं तेव्हा डोंगरेजी महाराजांची भागवत कथा पंढरपूरला होती. कोणाला माहिती असेल ते डोंगरेजी महाराज. डोंगरेजी महाराज म्हणजे कलियुगातले शुकाचार्य. अनवाणी पायाणं. एकदा जपमाळ हातात घेतली, मेरा कन्हैया असा शब्द उच्चारला की श्रोत्यांच्या अंगावर शहारे यायचे. एवढं तप त्यांचं वाणीचं झालेलं होतं. प्रचंड जनसागर. ही वस्तुस्थिती सांगतो, पुराणातलं नाही. 4 दिवसांनी त्यावेळेला भारताचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब शेजारी कुठं आले असतील तर कार्यकर्ते म्हणाले खूप समाज आहे, आपण भेट देऊन येऊ पंढरपूरला. चालू कथेमध्ये भारताचा गृहमंत्री येतो, 10-20 पोलीस पुढं, 10-20 शिट्या फुंकतच आले. थोडा कथेमध्ये विक्षेप झाला. हातामध्ये हार घेऊन चव्हाण साहेब स्टेजपर्यंत आले होते. डोंगरेजी महाराजांचं लक्ष केलं. हात जोडून नमस्कार केला. साहब, आपकी पुष्पमाला वहाँ ही रखो, मंचक पर मत आओ, मैंने पुष्पमाला का स्वीकार किया है, नमस्कार. गेले. तिथूनच नमस्कार करून गेले. आता पुढचा ऐका. 2 दिवसांनी करपात्रीजी महाराज आले पंढरपुरात. करपात्रीजी आणि डोंगरेजी महाराज हे गुरुबंधू होते. त्यांचं मूळ नाव करपात्री नव्हतं, त्या क्रियेवरून नाव पडलं करपात्री. वंजळीतच पाणी प्यायचे आणि वंजळीतच अन्न खायचे. कराचंच पात्र जन्मभर केलं म्हणून नाव पडलं करपात्री. आणि ते पांडुरंगाच्या दर्शनाला आल्यावर तिथल्या ब्रह्मवृंदानं सांगितलं की करपात्रीजी बाबा, तुम्हारे गुरु भाई डोंगरेजी बाबा की कथा चल रही, पंढरपुर में बहुत भारी भीड़ है. तो बोले चलो. आज पोलीस नाही बरं का. ते लेकरू तुम्हाला ऐकू देत नाही, त्यांना घेऊन जा ना तिकडे. हे नातू खिलवायचा कार्यक्रम नाही. गगनगिरी महाराजा सप्ताह म्हणजे त्याची आई असेल तिकडे त्या पार्टीला द्यायचं ते. पुन्हा फंड सीटला आहे. मला ते डोंगरेजी महाराज दिसत नाही, तेवढंच दिसतं. मागं बसायचं. लेकरवाल्याने काय फरक पडते ते पाहते. सारखं खेळतंय, उड्या मारतंय, तिथेच चाललंय ते. कोणी असेल त्याचं उठून तिकडे मागं जावं. अपमान आहे असं वाटून घेऊ नका, तुम्ही उचला त्याला. याच्यासाठीच मला रागीट महाराज म्हणतात, पण ते लाड नाही चालत. मी कथेत एकरूप झाला ना समाज, त्याचं नुकसान करताय ना तुम्ही. ते सारखी बाटली खेळतं. मला वाटलं आता सोडल, नंतर सोडल. आता उद्यापासून ह्या खूप जागा आहे, इतकी सुंदर व्यवस्था आहे, तुम्ही कुठेही बसला तरी तिथे स्पष्ट ऐकायला येईल. लहान लेकरं असेल, तुम्हालाही आई बहिणींना सांगतो, लेकराला घेऊन या पण मागं बसा, पुढे फणसीटला नाही. ते वय आहे, त्याचा काय दोष आहे? तो त्याचं वय आहे, ते त्या तितका वेळ दम काढत नाही.
करपात्री जी. आज पोलीस नाही, ए कोळीधरणजी पोलीस नाही. 10-20 ब्राह्मण पुढे 10-20 ब्राह्मण मागे, मध्ये करपात्रीजी चालू कथेत झाले. जसं डोंगरेजी बाबांचं लक्ष गेलं, स्टेजून उतरले, तरा 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 चालत गेल्या, त्यांच्या हाताला धरलं आणि आपल्या जागेवर आणून बसवलं. डोंगरेजी महाराज खाली बसले. सगळ्या समाजात चर्चा. 2 दिवसापूर्वी भारताच्या गृहमंत्र्याला वर येऊ दिलं नाही. आता हा साधू उतरतो काय, पळत जातो काय, त्याच्या हाताला धरून आपल्या जागेवर बसवतो काय, स्वतः खाली बसतो काय, सगळीकडे चर्चा. हा उच्च बोधाचा साधू असला पाहिजे, यानं आशीर्वाद 2 मिनिट काहीतरी बोलावं अपेक्षा असते. करपात्रीजींनी भाव ओळखला लोकांचा. शांतता पसरल्यावर बोलायला लागले. देखो भाई, विठ्ठलनाथ जी का दर्शन करने में पंढरपुर आया था. वहाँ के ब्रह्मरुंदों ने बताया कि तुम्हारे गुरु भाई डोंगरे जी बाबा की कथा चल रही. तो मैंने कहा चलो मैं भी सुनूं कथा. तो मैं कथा सुनने आया, यहाँ उल्टा हो गया. मेरे बाबा ने मुझे सिंहासन पर बिठाया और मेरा बाबा नीचे बैठ गया. लेकिन समझने में गलती मत करो, मुझे ऊपर बिठाया तो मैं बड़ा साधु, वो नीचे बैठे तो छोटा साधु. अरे निर्णय तो आपके सामने हो गया. मेरे डोंगरे जी महाराज का भक्ति का तराजू इतना वजनदार है कि वो नीचे बैठ गया और मैं भक्ति में इतना हल्का हूँ, ऊपर उठा लिया.